खरं म्हणजे मागच्या 2-3 दिवसामध्ये भुजबळ साहेबांच्या अनेक मुलाखती झाल्या आणि माझा विषय अकॅडमिक आहे, अभ्यासाचा विषय आहे, म्हणून मला त्याच्यात काही स्पष्टीकरण देणं आवश्यक वाटतं। पहिली गोष्ट, भुजबळ साहेब म्हणले की आम्हाला बीडी देशमुख समितीने ओबीसीला आरक्षण दिलेलं आहे। मुळामध्ये बीडी देशमुख समितीचा अहवाल माझ्या हातात आहे आणि त्या अहवालाने कोणत्याही जातीचं मागासलेपण तपासलेलं नव्हतं किंवा कोणाचंही जातीची यादी त्यांनी दिलेली नाही आहे। ओबीसीची नाही, कोणतीच जातीची यादी बीडी देशमुख समितीने दिलेली नाही। बीडी देशमुख समितीच्या टर्म्स ऑफ रेफरन्समध्ये पण तो विषय नव्हता। त्यांच्याकडे विषय होता महाराष्ट्रातील आरक्षण जे आहे ते प्रभावीपणे कसं राबवावं, त्याचे काय श्रेणी कराव्यात, त्याची कशी वाटणी करावी आणि त्याचं कशाच्या आधारावर आरक्षण द्यावं, असे 2-3 मुद्दे होते। बीडी देशमुख समितीने कोणत्याही जातीचं यादी न दिल्यामुळे मराठ्यांना आरक्षण नाकारलं बीडी देशमुख समितीने, हे पण खोटं आहे आणि ओबीसीच्या जातीला आरक्षण बीडी देशमुख समितीने दिले, हे पण खोटं आहे। पहिला मुद्दा। दुसरा मुद्दा असा की ते अजून सांगतात की आम्हाला 1968 साली लागू झालं आहे आरक्षण, म्हणजे ते ओरिजिनल यादीच 1968 साली आली असं दाखवतात, पण मुळामध्ये 13 ऑक्टोबर 1967ला आरक्षणाची 180 जातीची यादी आली आणि त्यामुळेच 1967चा पुरावा धरला जातो, त्याच्या पूर्वीचा पुरावा। 1968 नंतर माळी, तेली अशा अनेक जाती मागच्या दाराने आरक्षणात आलेल्या आहेत, त्यांचं कोणतंही परीक्षण झालेलं नाही, आयोग नाही किंवा कोणतंही त्याच्यामध्ये काही अहवाल नाही। असं एक नेहमी सांगितलं जातं महाराष्ट्रामध्ये की त्यावेळेला पद्धतच नव्हती, हे खोटं आहे। कारण 1963 साली जे MR बालाजी वर्सेस स्टेट ऑफ म्हैसूर खटला झाला, तो घटनापीठाचा निर्णय होता। त्यामध्ये आयोगाने म्हणजे त्या कोणत्या जातीला कसं आरक्षण द्यावं तर जातीचा निकष त्यांनी नाकारला होता आणि त्यावेळेस मागासलेले वर्ग कसं ठरावं हे त्यांनी सांगितलं। 1964ला R चित्रलेखा वर्सेस स्टेट ऑफ म्हैसूर झालेला आहे आणि त्या काळात अनेक केसेस झाले की ज्याच्यामध्ये आरक्षण देण्याची कार्यपद्धती सांगितलेली होती। सुप्रीम कोर्टाचे निर्णय त्यांच्यावर लागू होते, त्याचा पालन न करता 67ची यादी आली, कशाच्या आधारावर आली ते सांगता येत नाही, नंतरच्या यादीत जाती कशा आल्या त्याही कसं सांगता येत नाही। अशा प्रकारचा हा एक विषय। दुसरा विषय, ते असं सांगतात की 23 मार्च 1994चा जो निर्णय आहे तो इंदिरा साहनीने सांगितला म्हणून काढलेला आहे, हे सर्रास खोटं आहे। मुळामध्ये जसं कालेलकर आयोग 55 साली आला आणि त्याला संसदेमध्ये ठेवलं गेलं नाही, संसदेने त्याला मान्यता दिली नाही, तसंच मंडल आयोगाचंही झालेलं आहे। मंडल आयोग जेव्हा 31 डिसेंबर 1980ला सबमिट झाला, त्याच्यानंतर संसदेत 1-2 वेळेला त्याला ठेवायचा प्रयत्न झाला, पण त्याच्यावर विस्तृत चर्चा झाली नाही, संसदेने तो स्वीकारला नाही आणि 343 नुसार तो स्वीकारावा लागतो आणि तो अहवाल बादच होता। परंतु VP सिंगाचं सरकार जाता जाता त्यांनी असं म्हटलं की आम्ही आता मंडल आयोग लागू करतो, पण ते म्हटलं म्हणजे तो मंडल आयोग व्हॅलिड होत नाही। तर जेव्हा GR आला, तो GR होता राज्यामध्ये ज्या जातींना आरक्षण आहे त्यांना केंद्रात 27% आरक्षण देण्याचा तो GR होता। तो बरोबर आहे का चूक आहे हे तपासण्याचं काम इंदिरा साहनी समोर होतं, त्याची घटनात्मक बाजू त्यांनी सांगितलेली आहे आणि इंदिरा साहनीने असं सांगितलं की ज्या जातींचं मागासलेपण तपासलेलं नसेल ते आम्ही 4 महिन्यामध्ये आयोग निर्माण करायला सांगितलेले आहेत आणि त्या आयोगाच्या मार्फतच आरक्षणाची प्रत्येक गोष्ट झाली पाहिजे। त्या इंदिरा साहनीच्या निकालाने राज्यामध्ये मंडल आयोग लागू करा असा आदेश दिलेला नव्हता। दुसरी गोष्ट, त्या 23 मार्च 1994च्या GR मध्ये 50% शैक्षणिक आरक्षण दिलं। 1959 पासून तर त्या दिवसापर्यंत जे शिक्षणात आरक्षण नव्हतं तर सगळ्या समाजाच्या सगळ्या मुलांना शैक्षणिक सवलती लागू होत्या। त्या GRने 50% आरक्षण दिल्यामुळे मराठा समाजाच्या 4 पिढ्या बर्बाद झालेल्या आहेत आणि तो GR पूर्णतः घटनाबाह्य, इंदिरा साहनीच्या निकालाचं उल्लंघन करणारा आणि सामाजिक न्यायाच्या तत्वाचं उल्लंघन करणारा, घटनेच्या तत्वाची पायमल्ली करणारा आहे, हे स्पष्ट होतं। जातीय सर्वेक्षण होणं गरजेचं आहे का, काय वाटतं? मुळामध्ये आमची मागणी जी आहे आणि आता महाराष्ट्रात ते सिद्ध झालं की आम्ही कुणबीच आहोत, कारण नोंदी या प्रचंड प्रमाणात सापडल्या। थोडाफार प्रश्न मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यांमध्ये येतो, इथे 22-23 हजार नोंदी सापडलेल्या आहेत। त्यामुळे आमचं पहिल्यापासून मागणं आहे की आम्ही तर म्हणत होतो इथे नोंदी नाही, पण आम्ही कुणबी आहोत असं समजून आम्हाला दाखले द्या। आता तर नोंदी पण आधाराला सापडलेल्या आहेत, त्यामुळे सरसकट कुणबी दाखले देण्याचा एखादं परिपत्रक काढणं एवढीच आमची मागणी आहे। त्यामुळे जातीय सर्वेक्षणाचा आमचा विषय नाही, पण जातीनिहाय जनगणनेची जी मागणी आहे त्याला आमचा पूर्ण पाठिंबा आहे आणि जातीनिहाय जनगणनेला मराठा कुणबी समाज घाबरत नाही। ओके.